नमस्कार, मी पल्लवी. आज मी नवीन विषय घेऊन येत आहे. ते म्हणजे आहे की आपण सर्वजण काही ना काही उपवास करतो. जसे की आज हरितालिका आहे. आज मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास केलेला आहे. तसेच सर्व इतर स्त्रियांनीही आपल्या नवऱ्यासाठी उपवास केलेला आहे. कारण पार्वतीने महादेवासाठी हा उपवास केलेला होता, म्हणून तिला महादेव भेटले, असं आपल्या समाजामध्ये म्हणणं आहे. त्यानुसार आपण सर्व स्त्रियांनी हे उपवास केले, काही करतात किंवा काही करतही नसेल. माझा तो मुद्दा नाही आहे. पण आपण चांगला मुलगा भेटावा, चांगले पैसे मिळावेत, चांगली नोकरी मिळावी, चांगला नवरा मिळावा. तसेच आपण 16 सोमवारचे व्रत पण करतो. आणि मेन म्हणजे विशेषतः आपण वटसावित्री म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण हाच नवरा आपल्याला जन्मोजन्मी भेटावा म्हणून आपण यासाठी व्रत करतो. तसेच संकष्टी असेल, एकादशी असेल, नवरात्र असू द्या, महाशिवरात्री असू द्या, हे सर्व उपवास आपण आपल्या देवासाठी करतोच. पण आपल्याकडे जे देव आहेत, आपण त्यांच्यासाठी काही उपवास करतात का? तुम्हाला समजलंच असेल मला कशाबद्दल बोलायचं आहे. आपल्याकडचे जे देव आहेत ते म्हणजे आपले आईवडील. आपण आपल्या आईवडिलासाठी कुठला उपवास केला आहे का आत्तापर्यंत? आणि आपल्या समाजामध्ये आपल्या आईवडिलासाठी कुठला उपवास करण्याची गरज आहे का? किंवा असा कोणता वार आहे का की तो आपण आपल्या आईवडिलासाठी उपवास म्हणून करतो? तर त्याचं उत्तर आहे नाही. आज मला असंच मी रील पाहत होते. त्या रील पाहत असताना मला एक जणांकडून मेसेज भेटला आणि तो मला मेसेज माझ्या मनाला लागला आणि मी पण विचार केला की अरे, हे म्हणतात ते बरोबर आहे की सगळ्या गोष्टींसाठी आपण उपवास करतो, पण आपण आपल्या आईवडिलासाठी, तेच आईवडील आपल्याला जन्मोजन्मी भेटावेत, यासाठी आपण काय व्रत करतोत का? तर नाही करत. म्हणजे मी तरी केलेलं नाही आहे. मला बाकीच्यांचं माहीत नाही, पण मी तरी केलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं कुठंतरी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण आपल्या आईवडिलासाठी काहीतरी केलं पाहिजे, किंवा उपवास म्हणा किंवा व्रत म्हणा. इवन मला वाटतं की माझे आईवडील मला जन्मोजन्मी भेटावेत. तसे प्रत्येकालाही वाटत असतील, तुम्हालाही वाटत असतील. मी जे म्हणते ते कितीपर्यंत योग्य आहे व चुकीचे आहे हे तुम्ही मला या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत नक्की कळवा. थँक्यू.